चित्रण जे उभं केलेलं आहे असं मला असं वाटतं दुसरा चित्रपट नाही. बरोबर, कुठला चित्रपट नाही. आणि आपल्याकडे ते अजून समजायला वेळ लागेल. बघतात पण करत नाहीत. काल अलीकडच्या काळामध्ये छापील पुस्तकं त्याचं वाचन पुन्हा एकदा वाढत चालल्याचं सर्वे ताजा आलाय. आपल्याला काय वाटतं? आपल्या उत्तम आहे ते. पण एक गोष्ट मी तुम्हाला परत सांगतो की या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला जरा श्रेय म्हणून तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला द्यावं लागेल. कारण ती जी जाग आणली गेली त्या जागेनंतर ह्या सगळ्या गोष्टीचं प्रमाण वाढलेलं आहे. ज्यांच्या लक्षात नसेल त्यांच्यासाठी ती जाग सांगा कशी आणली. साधी गोष्ट मी 2008ला एकदा माझी जेव्हा शिवतीर्थावर शिवाजी पार्कला सभा झाली होती तेव्हा मी सांगितलं होतं की महाराष्ट्र धर्म की जसं आपण देवळामध्ये जातो, एक सरसकट मराठी माणसाला मी आवाहन केलं होतं की आपण जसं देवळामध्ये जातो आणि देवळात गेल्यानंतर आपण ज्यावेळेला परमेश्वराकडे नतमस्तक होतो आणि निघताना आपण दानपेटीमध्ये काहीतरी टाकतो. ते जे दानपेटीमध्ये टाकलेली जी गोष्ट आहे ती काय देवाला हे नाही सांगत आपण टाकले बरं का, आता हे सांगितलेलं काम कर. बरोबर. माझा हा धर्म वाढवण्यासाठी म्हणून माझं जे काही योगदान आहे ते मी पेटीत टाकतोय ज्याने हा धर्म वाढावा. मला असं वाटतं की मराठी साहित्य, मराठी नाटक, मराठी संस्कृती, मराठी चित्रपट ह्या सगळ्या गोष्टी हा मराठीचा एक भाग आहे आणि तो वाढणं, तो मोठा होणं, त्याच्यासाठी प्रत्येक आपण चित्रपट आपण पाहिला पाहिजे, तिकडे आपण पैसे टाकले पाहिजेत, आपण तिकडे नाटक पाहिलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी मला जेव्हा शक्य होतं त्यावेळेला मी आवर्जून ते चित्रपट पाहायला जातो, नाटक पाहायला जातो, या सगळ्या गोष्टी करतो. हे प्रत्येकाने जर समजा केलं आणि तुमच्या लक्षात येत असेल 2008च्या अगोदरचा मराठी चित्रपटांचा काळ आणि 2008 नंतरचा तुम्ही मराठी चित्रपटांचा काळ, ते काही चित्रपट मी नाही बनवले, परंतु ज्या प्रमाणात चित्रपट आले आपल्याकडे साधारणपणे 95% पडले पण ते येण्याचं प्रमाण हे तुम्हाला लक्षात येईल की हे 2008च्या आंदोलनानंतरच आहे. त्याच्या मिळवून देण्यामध्ये मला वाटतं आपला नाही, मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळवून देणं. मी चित्रपटगृह म्हणतोय, चित्रपटगृह मिळवून देणं कोणी देतच नव्हतं. आता हेच मगाशी मी जे सांगितलं ते, आता जर मराठी चित्रपटांना जर समजा तुम्ही स्क्रीन दिले असते, चित्रपटगृह त्यांना मिळवून दिलं असतं, आंदोलनाचा विषयच नव्हता. पण ज्यावेळेला हे आंदोलन झालं आणि मग सगळे मल्टिप्लेक्स आणि पासून सगळेजण म्हणायला लागले की नाही आम्ही मराठी चित्रपटांना स्क्रीन देतो, हे त्याच्यानंतरच झालं. तोपर्यंत सगळे रडत होते प्रोड्युसर की आम्हाला स्क्रीन मिळतच नाहीत. मग मी एके दिवशी सर्व चित्रपटाचे दिग्दर्शक, प्रोड्युसर, निर्माते आणि या सगळ्या लोकांची एक मुंबईला बैठक लावली. सगळे आले होते आणि तेव्हा मी त्यांना सांगितलं, म्हटलं मी तुम्हाला पडदा मिळवून देऊ शकतो, मी तुम्हाला प्रेक्षक मिळवून देऊ शकत नाही. तुमचं नाणं खणखणीत असेल तर ते चालणार. घरी असलेल्या सिरियल सोडून तुमचे चित्रपट पाहायला मी का यावं, तुमची नाटकं मी का बघायला यावी, याचं उत्तर तुम्ही शोधून काढा. प्रेक्षक आले तर ते तुमचं यश आहे. आणि आज आपण बघतोय की साधारणपणे नटसम्राट पासून सगळे जे चित्रपट ज्या प्रकारे आज चालतायत, शिवाजीराजे भोसले घ्या किंवा इतर, मोठं काम होतंय आज मराठीमध्ये. माझ्या शेवटच्या 1-2 प्रश्नांकडे जाण्यापूर्वी आलेल्या प्रश्नातले शिल्लक 2-3 प्रश्न आहेत ते विचारतो. चंद्रशेखर गायगवळींनी विचारलंय, रोहित वेमुला आणि कन्हैया याबद्दल काय मत? कोण? कन्हैया आणि या JNU मधल्या सगळ्या प्रकरणाबद्दल. मी त्या दिवशी दिलं ना, मी माझी प्रतिक्रिया दिली ना. भारताच्या विरोधामध्ये जर समजा अशा प्रकारच्या घोषणा कोणी देत असेल तिथल्या तिथे फोडून काढा म्हटलं त्यांना. पण त्याच्यावरती तुम्ही राजकारण करत बसू नका. भारतीय जनता पक्षाला त्यांची विद्यार्थी संघटना आतमध्ये शिरण्यासाठी म्हणून काहीतरी नवीन एक गोष्ट निर्माण करायची आणि त्यातनं भारत पाकिस्तान आणि असल्या गोष्टी निर्माण करायच्या आणि मग देशभक्तीच्या सगळ्या गोष्टी सुरू करायच्या, असलं राजकारण करू नका. भारत विरोधी घोषणांचा जर इतका तिटकारा जर समजा त्या सरकारला असेल तर मला असं वाटतं PDP बरोबर काश्मीरमध्ये युती करताना देखील या गोष्टींचा त्यांनी विचार करायला पाहिजे होता की विरोधी घोषणा देणारं PDPचं सरकार म्हणजे ह्याच PDPच्या लोकांनी आणि इतर लोकांनी काश्मीरच्या विधानसभेमध्ये अफजल गुरुचा ठराव केलेला आहे. त्यांच्याबरोबर भारतीय जनता पक्ष तिकडे जर समजा युती करत असेल आणि इथे जर समजा तुम्ही देशभक्तीचं नाटक करणार असाल तर हे राजकारण तुम्ही बंद करा, हे मी तशी सांगितलं. याच्या पलीकडे मी म्हटलं की हा देशभक्त आणि हा देशद्रोही ही सर्टिफिकेट भाजपने नाही वाटायची, सरकारने वाटायची नाहीत. जर गुन्हा घडला असेल तर त्याची शिक्षा त्याला तिथल्या तिथे मिळाली पाहिजे. देशाच्या विरोधात एखादी गोष्ट असेल तिथल्या तिथे शिक्षा मिळाली पाहिजे.
पण त्याचं जर राजकारण करून जर समजा तुम्ही निवडणुकांच्या फायद्यांसाठी ह्या गोष्टी करणार असाल, मला मान्य नाही. निर्मला सारडा यांचा प्रश्न आहे की मनसे जर सत्तेवर आली तर महाराष्ट्राला पुन्हा अच्छे दिन, मराठीमध्ये चांगले दिवस बघायला नक्की मिळतील का? तुमचं काम तुम्ही करा, माझं काम मी करेन. आणि मराठी भाषा पहिला आणा तर नको त्यांना चिकटवतं आपले गोंद लावून. इथे आणखीन एक त्यांनी मी आज तुम्हाला हे मुद्दामून सांगेन की महाराष्ट्राचा विकास आराखडा हा जो आम्ही मांडलेला आहे तो एकदा आपण चाळा. महाराष्ट्राच्या इतिहासात, देशाच्या इतिहासामध्ये पहिला राजकीय पक्ष आहे ज्यांनी अशा प्रकारचा राज्याचा विकास आराखडा जाहीर केला. आणि तो जाहीर केल्यानंतर त्याच्यात कोणकोणत्या गोष्टी आहेत हे एकदा जर आपण नुसतं बघितलं आणि त्याच्यावरती झालेला अभ्यास जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल की ह्यांच्या हातात सरकार दिल्यावर हे काय करतील. बाकीचे प्रश्न बहुतांशी माझ्या आधीच्या प्रश्नांमध्ये त्याची उत्तरं येऊन गेलेली आहेत म्हणून मी ती घेत नाही. मी शेवटाकडे जात असताना एकच छोटी गोष्ट राज ठाकरे यांना विनंती करतो की साधारणपणे कलावंत ज्या वेळेला व्यासपीठावर असतो त्यावेळेला त्या कलावंतांनी काहीतरी परफॉर्मन्स करावा अशी सगळ्या रसिकांची मनापासून ज्याच्यावर प्रेम असतं अशा कलावंताबद्दल नक्की अपेक्षा असते. म्हणून मी त्यांना विचारतो की तुम्हाला रामदास आठवलेंची नक्कल करायला आवडेल का मोदींची नक्कल करायला आवडेल? नाही, मी आत्ता कोणाचीच नक्कल करणार नाही, परंतु सध्या रामदास आठवले हे स्वतःचीच नक्कल करण्यामध्ये इतके मशगूल आहेत की ते आता मूळ काय बोलायचे आणि नक्कल काय करतात हेच कळत नाही. कारण आता त्यांना ती गोष्ट बहुधा आवडायला लागलेली दिसते की त्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे लोक आपल्याकडे बघतात, अशी बहुधा त्यांना ती गोष्ट आवडायला लागलेली आहे. आवडू देत, आपलं काय म्हणणं नाहीये. पण फ्लोरोसंट ग्रीन कलर असा शूज घालायचे, पण ते दिसत नाही, ते चांगलं दिसत नाही. कलर कॅरी करायला लागतात. रंग हा तुम्हाला कॅरी करावा लागतो. तो तुम्हाला बरोबर तुमच्या पर्सनॅलिटीला तो घेऊन जावा लागतो आणि तो तुम्हाला समोरच्याला पचेल असं तुमचं एक देहबोली लागते तर ते जातं. तुम्ही या रंग आणि कापडाचे पोत याबाबत खूप दक्ष असता असं पाहताना जाणवतं. विशेष दक्ष असता? नाही, दाखवता सहज आल्यासारखं, पण नीट नेमकी नजर असते. आपण मूळ सिलेक्ट करतो. मी त्याच्यासाठी मी काही वेगळे प्रयत्न नाही करत. ती माझी नजर आहे. निवडतानाच ते होऊन जातं. म्हणजे त्याला काही वेगळं आता हे चांगलं दिसेल का किंवा हे वाईट दिसेल का यापेक्षा मला असं वाटतं की हे आपल्याला बरं दिसेल असं प्रत्येकालाच वाटतं. बरोबर, नक्कीच. तुम्हाला स्वतःला अंक करून दाखवा, तंक करून दाखवा अशा अर्थाने मी म्हणत नाहीये, पण तुम्ही फार उत्तम नकला करता. म्हणून खरंच आमच्या सगळ्यांची मनापासून इच्छा आहे की या गद्य शब्दांचा समारोप होत असताना गद्य तुम्ही इतरांचं, मग तो रामदास कदम असो किंवा त्यांच्यापासून ते मोदींपर्यंत कोणाची एखाद्या याच्यात मी प्रश्न विचारतो, उत्तर तुम्ही त्या याच्यात द्या वाटल्यास त्यांच्या भाषेत. उत्तर त्यांच्या पद्धतीने द्या असं म्हणतोय. नाही किंवा स्वतंत्रपणे तुम्ही त्यांचं बोलणं तुम्ही सांगू शकता. असं बघा, मी काही नखलाकार नाही, मग नक्कीच माहिती आहे आम्हाला. परंतु मला ते एखादी व्यक्ती बघत असताना ते मला आपोआप ते दिसायला लागतं. आणि भाषण करता करता एखाद्याच्या मुद्द्याच्या वेळेला ते सुचतं, त्यावेळेला ते होतं. पण म्हणून मी आता काहीतरी तुम्हाला परफॉर्मर म्हणून नाही हे करते, पण तुम्ही फारच उत्तम नकला करता म्हणून. पण मी मान्य मला, पण ती त्या वेळेला ती येते, त्यावेळेला ती गोष्ट येते. म्हणजे असं काही नसतं की मी आता ह्याची असं काही नसतं. ते व्यक्ती भाषणामध्ये येत असताना त्यावेळेला ती गोष्ट होऊन जाते. नाही, मी उदाहरण दिलं. तुम्ही तुमच्या मनातलं बोलता बोलता जे सुचेल त्यांच्यावर बोला, त्यांच्या आवाजात बोला. आपल्याकडे तुम्हाला आपले मुख्यमंत्री यांना तुम्ही मॉनिटर म्हणता का हो? असं मॉनिटर म्हणता? मॉनिटर म्हणजे ते मॉनिटर सारखं दिसतात, वर्गातले मॉनिटर असतात. म्हणजे कसे बोलतात ते मला अजूनपर्यंत त्याचं अनेकदा ते उच्चाई गोष्ट बिलकुल महाराष्ट्रामध्ये एकूण साधारणपणे 66.8%. अरे काय गणित शिकवतो का आम्हाला? राज्य चालवणं. 66.8% काय चालू आहे? शेतकरी विचारतोय पाऊस पडणार की नाही पडणार. 8.6 एवढा पाऊस. अरे काय चाललंय? कसं होतं की या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रत्येकाची गुणवैशिष्ट्य असतात आणि ती
येतात समोर. आता बिलकुल हे काय मला अजूनपर्यंत कळलेलं नाही. ते कुठच्याही गोष्टीला बिलकुल मिळणार ते. तर प्रत्येकाची स्वभाव वैशिष्ट्य असतात. व्यंगचित्रकार असल्यामुळे कदाचित मला असं वाटतं की त्या गोष्टी मी पटकन मला मिळत असतील, समजत असतील. आणि कोणाची तरी नक्कल करायची असा कधीच माझा हेतू नसतो. पण भाषण करता करता एखादी गोष्ट एखादी व्यक्ती समोर येते आणि मग त्याच वेळेला त्या फ्लो मध्ये ती गोष्ट होऊन जाते. त्याच्यामुळे मला आता आज ह्याच्याबद्दल करायचं किंवा कोणाबद्दल करायचं असं काही नसतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.